भारतातून इराणला जाणारी युद्धनौका अमेरिकेच्या नौदलानं हिंदी महासागरात श्रीलंकेजवळ बुडवली। यात 87 इराणी सैनिकांचा मृत्यू झाला, 32 जणांना वाचवण्यात यश आलं। इराणी युद्धनौका गेल्या महिन्यात भारताच्या विशाखापट्टणममध्ये आयोजित 2026 इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यूमध्ये सहभागी होण्यासाठी आली होती। ती मायदेशी परतत असताना अमेरिकेच्या युद्धनौकेनं टॉर्पेडोचा मारा करत ही युद्धनौका बुडवली। युद्धनौकेवर 180 सैनिक होते, त्यातले 80 जण मृत्युमुखी पडले। 32 जणांना श्रीलंकन नौदलानं वाचवलं तर बाकीचे बेपत्ता आहे। भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 6 ते 7च्या दरम्यान श्रीलंकन नौदलाला इराणी युद्धनौकेचा मदतीचा संदेश मिळाला। दक्षिण श्रीलंकेच्या गाले शहरापासून 40 नॉटिकल मैलावर ही युद्धनौका बुडवण्यात आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।